नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या हक्काच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा। शेतकरी मित्रांनो, सध्या गहू लागवड झाली असून गव्हाचे पीक जवळपास वाढीच्या अवस्थेत आहे। अति थंडी आणि दवामुळे गव्हाचे पीक पिवळे पडण्याची समस्या सध्या दिसून येत आहे। यामुळे गव्हाची पाने पिवळी होतात आणि पिकाची मर होते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गहू पिकातील पिवळेपणा आणि मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नयेत यासाठी एक फवारणी बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, गहू पिकावरील मर व पिवळेपणा घालवण्यासाठी मेटालॅक्झिल आणि मॅन्कोझेब घटक असणाऱ्या रिडोमिल गोल्ड बुरशीनाशकाचा वापर करावा। 2 ग्राम प्रति लिटर पाण्याप्रमाणे रिडोमिल गोल्डची फवारणी करावी। यासोबत आपण 1.5 ml थायोमिथॉक्झॅम आणि लॅम्बडासायहॅलोथ्रिन घटकयुक्त प्रोफेक्स सुपर कीटकनाशकाची फवारणी करावीत। शेतकरी मित्रांनो, या फवारणीमुळे गव्हातील बुरशीजन्य रोग आणि तसेच रसशोषक कीटकांवर पूर्णपणे नियंत्रण मिळून निरोगी पीक राहण्यास मदत मिळते। तसेच ह्या फवारणीत गव्हातील पिवळेपणावर नियंत्रणासाठी चिलाटेट झिंकचा वापर 1 ग्राम प्रति लिटर पाण्याप्रमाणे करावा। गहू पिकातील ह्या फवारणीत सिलिकॉन स्टिकरचा वापर करून गव्हातील पिवळेपणा आणि मर सारख्या बुरशीजन्य रोगांचे निदान करू शकतात। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये।